पावसाळा सुरू झाला की आपण गरमागरम पदार्थ बनवायला सुरुवात करतो. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा. भरपूर जण याला ब्रेड पॅटीसही म्हणतात. सतत वेगवेगळ्या प्रकारची भजी खाऊन जर आपल्याला कंटाळा आला, तर असे पदार्थ आपण बनवायला जातो. पण ब्रेड पकोडा बनवला तर तो खूप तेलकट होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्रेड पकोडा तेलकट होऊ नये यासाठी छोट्या-मोठ्या टिप्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हा ब्रेड पकोडा छान क्रिस्पी सुद्धा तयार होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत. जर बटाटा गोड चवीचा असेल तर अजिबात चांगले लागत नाहीत. त्यानंतर बटाटा असा 2 भागांमध्ये चिरून घेऊयात. चिरून घेतलेला बटाटा कुकरमध्ये घेऊया. यामध्ये बटाटे बुडतील एवढं पाणी घालूया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात. आपल्याला बटाटा फार जास्त शिजवायचा नाही. 2 शिट्ट्यांमध्ये बटाटा व्यवस्थित शिजला जातो. तर इथे मी बटाटे उकडून घेतलेत. यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकलंय. आता आपण बटाट्याची साल काढून घेऊयात. सर्व बटाट्याची साल काढून घेतलीये. त्यानंतर आता आपण हा बटाटा मॅश करून घेऊयात. बटाटा मॅश करून घेतलाय. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास 10 ते 12 इथे लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्यानंतर 1 इंच आलं घेतलंय. आल्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेत. सोबत यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. फार जास्त बारीक पेस्ट करू नका. छान असं ओबड-धोबड आपण हे मिक्सरला फिरून घेऊयात. तर इथे आपला मिरचीचा ठेचा तयार झालाय. त्याचबरोबर आपण बटाटा सुद्धा मॅश करून घेतलाय. इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये जवळपास 2 पळी तेल घालूयात. तेल आधी व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्या. तेल व्यवस्थित गरम केल्यानंतरच यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत. तर इथे मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालूया. आधी मोहरी व्यवस्थित तडतडू दे. त्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालूया. सोबत इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत. तेलामध्ये कढीपत्त्याची पाने घातल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा घालूयात. आता मध्यम आचेवर आपण ही फोडणी परतून घेऊयात. जवळपास 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फोडणी परतून घ्या. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. चवीनुसार मीठ. त्याचबरोबर आपण बटाटे उकडताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं. त्यामुळे फोडणीमध्ये व्यवस्थित अंदाजाने मीठ घाला. हळद व मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा घालूया. बटाटा घालून घेतल्यानंतर आता व्यवस्थित फोडणीमध्ये हा बटाटा आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे संपूर्ण बटाटा मी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतला. आता यावर झाकण ठेवूयात व 2 मिनिटभर आपण एक वाफ काढून घेऊयात. तर 2 मिनिटांनंतर इथे एक वाफ आपण काढून घेतलीये. झाकण उघडूयात. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. जवळपास मूठभर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. कोथिंबीर व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. भाजी तयार झालीये. वरचं आवरण तयार करूया. त्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतलंय. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये पाणी घालूयात. पाणी थोडं-थोडं करत घाला म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करता येईल. पाणी घातल्यानंतर आता व्यवस्थित आपण हे बेसन मिक्स करून घेऊयात. अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. फार जास्त घट्टसर सुद्धा बनवू नका व फार जास्त पातळही करू नका. तर इथे आपलं हे बेसनाचं बॅटर तयार झालंय. त्यानंतर आता आपण ब्रेड पकोडा तयार करूया. त्यासाठी इथे मी एक ब्रेड घेतलाय. आता या ब्रेडला आपण वरून भाजी लावून घेऊया. अशा पद्धतीने ब्रेडवर भाजी व्यवस्थित पसरवून घेऊया. सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजी पसरवून घेतली. त्यानंतर आता आपण यावर दुसरा ब्रेड ठेवूयात. हा ब्रेड थोडासा असा दाबून घेऊयात. म्हणजे दोन्ही ब्रेड व्यवस्थित भाजीला चिकटून राहतात. त्यानंतर सुरीने आपण या ब्रेडचे असे 2 भाग करून घेऊयात. अशा पद्धतीने त्रिकोणी आकाराचा आपला ब्रेड पकोडा तयार झालाय. भरपूर जण याच पद्धतीने ब्रेड पकोडा तयार करतात. या पद्धतीने अगदी सहजरित्या ब्रेड पकोडा तयार होतो. तर अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व ब्रेडपासून आपण ब्रेड पकोडा तयार करून घेऊयात. त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तर हे तेलकट होऊ नये म्हणून तळताना कोणती काळजी घ्यावी हे आपण पाहूयात. तेल व्यवस्थित गरम झालं. आता हा ब्रेड पकोडा आपण बेसनामध्ये बुडवूयात. तर ह्याला व्यवस्थित बेसन लावून घ्या. व्यवस्थित बेसन लावून घेतलं तर ब्रेड पकोडा जास्त तेलकट होत नाही. त्यानंतर गरमागरम तेलामध्ये आपण हा ब्रेड पकोडा सोडूयात. तेल व्यवस्थित गरम असावं. तेल गरम असेल तर ब्रेड पकोडा तेलकट होणार नाही. जर तेल जास्त गरम नसेल तर ब्रेड भरपूर प्रमाणात तेल शोषून घेतो. तर हा ब्रेड पकोडा आपल्याला हाय फ्लेमवर तळायचा आहे. मध्यम आचेवर जर तळला तर तो तेलकट होऊ शकतो. एका बाजूने आपण तळून घेतला की पलटून घेऊया.
दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात. यावर बेसनाचं कोटिंग व्यवस्थित असेल, तर ब्रेड पकोडा तेलकट होणार नाही. जर तुम्ही बेसनाचं बॅटर पातळ केलं असेल, तर यावर हे बेसन राहणार नाही व ब्रेड खूप प्रमाणामध्ये तेल शोषून घेऊ शकतो. एका वेळी मावतील एवढेच ब्रेड पकोडा आपण तेलामध्ये सोडणार आहोत. एकदम फार जास्त ब्रेड पकोडा तेलामध्ये सोडू नका. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे तळून होतात. अशा रंगावर आले की काढून घेऊयात. झाऱ्याच्या मदतीने ब्रेड पकोडा काढून घेऊ म्हणजे त्यामधील तेल निघून जाईल. तर एवढ्या साहित्यामध्ये जवळपास 20 ते 21 ब्रेड पकोडे तयार झालेत. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.